नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत कैरीचे अतिशय साधे सोपे असे 5 प्रकार। हे करायला अगदी साधे आहेत पण चवीला अगदी भन्नाट आहेत आणि पौष्टिक देखील आहेत बरं का। सध्या भरपूर असा कडक उन्हाळा चालू आहे, मग उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटाला थंडावा देणारे हे प्रकार असणार आहेत आणि आपल्या जेवणाची चव देखील वाढवणार आहेत। तेच खाऊन आपण जेव्हा कंटाळतो त्यावेळी हे प्रकार नक्की करून बघा। सर्वांना एक नम्र असं निवेदन आहे, तुम्ही जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारची बेल घंटा देखील क्लिक करा, त्यामुळे माझा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्स सहित असणार आहे। कैरीचे जे आपण 5 प्रकार केलेले आहेत तर त्यासाठी आपण कलमी कैरीचे म्हणजे तोतापुरी पण म्हटलं जातं आणि कलमी पण म्हटलं जातं। आता ही कैरी आपल्या शेतातली आहे, एकदम फ्रेश आणि ताजी आहे बरं का। तोडून आणल्यानंतर मी त्याला पाण्यात भिजू घातलं जेणेकरून त्याचा चीक रिकामा होतो। तो चीक आपल्याला छान कैरी भिजल्यानंतरच तोडून काढायचं आहे, धुवून व्यवस्थित घ्यायची आहे कैरी। जर अशी कैरी भिजल्याशिवाय चीक निघत नाही बरं का, कारण हा चीक बाधतो आपल्याला जर हा आपण व्यवस्थित धुवून काढला नाही तर। कैरी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि जे आपलं बटाट्याचं साल काढायचं असतं त्या साल काढण्याच्या स्लायसरनी ह्या पद्धतीने पातळ आधी सुरुवातीचं हिरवं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे। अगदी हलकं असतं ते वरचं साल, ते आपण कैरी भिजू घातल्यामुळे लगेच निघतं, जास्त वेळ लागत नाही। तुम्ही पाहताल अगदी 5 मिनिटात सगळी साले निघतात। ह्या पद्धतीने आपण दोन्ही कैऱ्यांची साले काढून घेतलेली आहेत। त्यानंतर हे वेगळं पिलर जे येतं की नाही, आता ह्याची साल पण निघतं हे बघा आणि ह्या पद्धतीने पातळ त्याचे स्लाइस देखील होतात। म्हणजे आपण बटाट्याची साल काढतो ना तेच आहे बरं का हे। आणि ह्या पद्धतीने असे पातळ त्याचे साल काढून घ्यायचे आहेत। जास्त जाड काढायचे नाहीत, अतिशय पातळ काढायचे म्हणजे आपण जेव्हा त्याचं शिजवू त्यावेळेस ना पटकन शिजलं जाईल म्हणून। ह्या पद्धतीने सर्व कैरीचे मी स्लाइस करून घेतलेले आहेत। हे पाहताल तुम्ही कोय आपली अगदी मोकळी झालेली आहे आणि त्यानंतर कढईमध्ये मी 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घातलं। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये घातलं 1 चमचा जिरे आणि 1 चमचा घातले मी काळे तीळ। तिळामुळे ना वेगळी चव येते। आणि नंतर घातलं अर्धा चमचा हिंग। फोडणी छान बसल्यानंतर त्यामध्ये घातले आपण जे कैरीचे स्लाइस केले होते ते सर्व आणि गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवलेली आहे। सुरुवातीला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपण 1 वाटी किसलेला गूळ घातलेला आहे। आता गुळाची गोडी आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। जर तुम्हाला जास्त गोड आवडत नसेल अर्धी वाटी घातला तरी काही हरकत नाही आहे, तरीही चव छानच येणार आहे। त्यानंतर चवीनुसार मी थोडंसं मीठ घातलेलं आहे, अर्धा चमचा। छान सगळं मिक्स करून घेतल्यानंतर गूळ आणि कैरी याला पाणी सुटायला चालू होतं। इथे आपण गॅस अगदी लहान ठेवलेला आहे आणि कढई आपली जाडबुडाची आहे, त्यामुळे अजिबात खाली लागणार नाही याची काळजी मी घेतलेली आहे। बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा मी घातलेली आहे। हळद छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहताल गुळाला छान व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे, पण आपली कैरी शिजलेली नाही आहे, त्यासाठी मी 2 ते 3 चमचे पाणी घातलं। छान मिक्स केलं आणि झाकण घालून 1-2 मिनटं फक्त शिजू दिलं। तुम्ही पाहताल कैरी छान शिजण्यासाठी मी 2 चमचे पाणी घातलेलं आहे। त्यानंतर छान मिक्स करून घेतलं आणि या पद्धतीनं कोरडं होऊ दिलं जिथपर्यंत ते छान गोळा होत नाही तिथपर्यंत। जर आपलं पाणी राहिलं तर जो हा पदार्थ आपण केलेला आहे तो खराब होऊ शकतो आपण पाणी वापरल्यामुळे। त्यामुळे ना छान परतून घेतलं आणि गोळा होईपर्यंत आपण पाणी सगळं आटवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहताल अतिशय छान असा चटणी म्हणा, लोणचं म्हणा किंवा म्हणा छुंदा, कोणतंही नाव द्या, अतिशय आगळा वेगळा असा प्रकार तयार झालेला आहे। तुम्ही काय नाव द्याल मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला बघूया दुसरा प्रकार कोणता आहे तो। इथे आपण कलमी कैरी सालं काढून घेतलेली आहे आणि नंतर जी किसणीची जाडसर बाजू असते ना त्याने आपल्याला लांब खिसून घ्यायचं आहे। म्हणजे थोडंसं असं पसरट असतं, थोडंसं लांबट असतं ना त्या पद्धतीचं आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे, जास्त बारीक किसायची नाही आहे। त्यासाठी मी 3ही तुम्हाला भाग दाखवलेले आहेत किसणीचे, जेणेकरून जर आपण बारीक किसलं ना तर जो आपण कैरीचा प्रकार करणार आहे त्याचा लगदा होऊ शकतो। म्हणून ह्या पद्धतीने आपल्याला लांब असलेल्या भागानेच कैरी छान अशी किसून घ्यायची आहे। तुम्ही पाहताल अतिशय छान आपली कैरी
किसून झालेली आहे ती एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि त्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते पाणी आपण ह्या पद्धतीनं पिळून घेणार आहोत. भरपूर पाणी निघतं कारण ताज्या कैऱ्या आहेत आपल्या शेतातल्या आणलेल्या, तोडून आणल्या की लगेचच आपण प्रकार केलेले आहेत सर्व, त्यामुळे भरपूर असं पाणी निघलेलं आहे कैरीमधून. आणि नंतर ही पाणी काढून पिळलेली कैरी आहे ना ती आपण वाटीने मोजून घ्यायची, जेणेकरून आपल्याला त्यामध्ये साखर मोजून घालता येईल. इथे आपली 1.5 वाटी कैरी झालेली आहे आणि ती कैरी आपण पॅनवरती घालून घेणार आहोत आणि तितकीच आपण साखर देखील घालणार आहोत. आपण सुरुवातीला तूप घातलेलं नाही आहे. बऱ्याच ठिकाणी बरं का तुपाची फोडणी करतात, पण जास्त दिवस टिकण्यासाठी मी तूप अजिबात वापरलं नाही. इथे आपण साखर आंबा करतोय. हा साखर आंबा ह्या पद्धतीनं केला तर अगदी वर्षभर देखील टिकू शकतो, त्यामुळे तेला तुपाचा आपण अजिबात वापर केलेला नाही आहे. साखर छान वितळत आली की त्यामध्ये मी घातलेले आहेत केसराचे काही काड्या आणि नंतर घातलेली आहे दालचिनीचा 1 तुकडा, 2 लवंग आणि 2 ते 3 मिरी. आणि साखरेला जे पाणी सुटतं ना तर त्या पाण्यासोबतच आपल्याला कच्चा मसाला घालायचा आहे, जेणेकरून पाणी आणि कैरी जेव्हा शिजते तेव्हा कच्चा मसाला पण छान शिजतो, त्याचा फ्लेवर कैरीमध्ये छान उतरतो. त्यामुळे सुरुवातीलाच घालायचा. इच्छा नसेल तुम्हाला अख्खा घालायचा मसाला, पूड करून घाला तरीही छान लागतो. आणि गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे. जशी जशी साखर अटेल तसं तसं आपला साखर आंबा घट्ट व्हायला चालू होतो आणि कडेने आपल्याला बुडबुडे दिसायला चालू होतात. 5 मिनटं लागतात बरं का शिजायला. कैरी पण मऊ झाली पाहिजे आणि त्याचा पाक पण व्यवस्थित झाला पाहिजे. आपण बोटावर जेव्हा पाक घेऊ तेव्हा ह्या पद्धतीने अशी तार झाली पाहिजे आणि पॅनच्या कडेला या पद्धतीचे बुडबुडे आले पाहिजेत, म्हणजे आपण समजायचं पाक व्यवस्थित झाले. पाक झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घालायची, छान मिक्स करून घ्यायचं आणि हा साखर आंबा अगदी थंडगार होऊ द्यायचा. त्यानंतरच आपल्याला ज्या कंटेनरमध्ये भरायचा स्टोअर करण्यासाठी त्या कंटेनरमध्ये भरून ठेवायचा. हा साखर आंबा ह्या पद्धतीनं केला तर अगदी वर्षभर टिकतो. चपातीसोबत ब्रेडसोबत एकदम भन्नाट लागतो. चला तर आता आपण बघूयात कैरीचा 3रा प्रकार. तर त्यासाठी कलमी कैऱ्या 4 मी उकडत घेतल्या, कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून आणि 2 ते 3 शिट्ट्या करून छान उकडून घेतल्या. उकडल्यानंतर या पद्धतीचा कलर येतो कैरीला आणि साल रिकामं व्हायला चालू होतं. हे पाहताल तुम्ही, छान आपली मऊसूत अशा सगळ्या कैऱ्या शिजलेल्या आहेत. आणि थंड झाल्यानंतरच आपण सालं काढून घ्यायची आहेत. गरम असताना सालं काढली ना तर ते निघतही नाहीत आणि गरही मोकळा होत नाहीत. ह्या पद्धतीने सगळ्या कैऱ्यांची आपण सालं काढून घ्यायचे आणि गर वेगळा करून घ्यायचा. तुम्ही पाहताल कैरीचा रंग बदलल्यानंतर अगदी वेगळा दिसतोय बरं का. आता माझ्या झाडाचं म्हणजे शेतातल्या झाडाच्या वेगवेगळ्या झाडांच्या कैऱ्या असल्यामुळे वेगवेगळा कलर आलेला आहे दोन्ही पण म्हणजे कैऱ्यांना. आता आपली जी पुरणाची चाळणी असते ना त्यावरती ह्या पद्धतीने घासून आपण सगळा गर असा मऊसूत गाळून घेणार आहोत. आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार नाही आहोत, कारण जर आपण मिक्सरच्या भांड्यात घातलं तर ते पाती गरम होतात मिक्सरची आणि त्यामुळे जे आपण पण्यासाठी मिश्रण करणार आहोत ते मिश्रण जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे ह्या पद्धतीनं पुरणाच्या चाळणीतूनच गाळून घ्यायचं. छान मऊसूत गाळलं जातं आणि आपल्या आवडीप्रमाणे इथे मी किसलेला गूळ घातलेला आहे. 1 वाटी मी किसलेला गूळ घातलेला आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घातलं, काळं मीठ घातलं आणि छान सगळं मिक्स करून घेतलं. आता आपल्या कैरीमध्ये तर अजिबात गाठी नव्हत्या, कारण आपण त्याला पुरण चाळणीतून चाळून घेतलं आणि गूळ घातल्यानंतर थोडंसं आपल्याला जाणवतं की गूळ घट्ट असल्यामुळे गाठी झाल्यासारखे. आपण छान मिक्स केल्यानंतर अगदी व्यवस्थित असं स्मूथ मिक्स होतं. तुम्ही पाहताल अगदी पुरणासारखा रंग आलेला आहे. वेलची पावडर घालून घेतल्यानंतर छान मिक्स केलं. हे पहा, अगदी व्यवस्थित असं आपलं पण्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण देखील आपण 8 ते 10 दिवस अगदी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. अचानक पाहुणे आले की पटकन 2 मिनटामध्ये आपलं पन्हं तयार होतं आणि हे पन्हं अतिशय पौष्टिक असतं साखरेच्या पण्यापेक्षा. तर ना ग्लासामध्ये 2 चमचे मी हे मिश्रण घातलं, थंडगार पाणी घातलं आणि घातलं 1 चमचा सब्जा बी आणि बर्फाचे तुकडे, छान मिक्स करून घेतलं. 2 मिनटामध्ये आपलं पन्हं तयार झालं. त्यामुळं ना ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की करून बघा, अगदी छान लागते बरं का. त्याचबरोबर आपले उन्हाळ्यातले त्रास जे होतात ते देखील ह्या पण्यामुळे नक्कीच कमी होत आहेत. चला बघूया पुढची रेसिपी कोणती आहे ती. तर इथे मी पॅनवरती 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतलं. तेल कोणतंही घ्या,
आणि गरम केल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरीची आणि हिंगाची छान फोडणी करून घेतली। गॅस बंद केला आणि कोमट तेल झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा घातली हळद आणि 2 चमचे घातलं लोणचा मसाला। आता हा लोणचा मसाला रेडीमेड आहे, जर तुम्ही घरी केलेला मसाला असेल तर तो देखील छानच लागतो बरं का। तर ते थंड व्हायला ठेवलं मी आणि त्यानंतर केली मी इथे कैरी कट करायची तयारी। तर कैरी स्वच्छ धुवून घेतली, सालं काढून घेतली आणि ह्या पद्धतीने अगदी बारीक कट करून घ्यायची आहे आपल्याला। हे झटपट इन्स्टंट असं लोणचं करत आहोत आपण फोडणी घालून केलेलं लोणचं अगदी भन्नाट लागतं आणि हे टिकतं देखील बरेच दिवस बरं का, जर आपण व्यवस्थित ठेवलं तर। छान असं आपण बारीक बारीक तुकडे करून घेणार आहोत आणि ही जी कैरी आपण वापरली ना, जास्त कोवळी वापरलेली नाही आहे। तुम्ही पाहताल ह्याची कोय अगदी निब्बर झालेली आहे, म्हणजे आपण जी पावसाळ्यामध्ये म्हणजे पावसाळा सुरुवात होते ते म्हणजे मृग नक्षत्रामध्ये जे लोणचं घालतो ते लोणचं वर्षभर टिकतं ना, तर त्या लोणच्याप्रमाणेच ही देखील कैरी आपली छान पक्व झालेली आहे, कट करताना जाणवत होतं। आता हे जे केलेलं लोणचं आहे ना, हे देखील बरंच दिवस टिकणार आहे, कारण कैरी आपली छान एकदम पक्व झालेली आहे। मस्त छान फोडी करून घेतल्या आणि एका बाउलमध्ये काढून घेतल्या। वरण भातासोबत किंवा आपण जी चकुल्या करतो, भाताची खिचडी करतो त्याच्या सोबत ना हे लोणचं एकदम भन्नाट लागतं, किंवा चपाती भाकरीसोबत आपण असं साधं तेल टाकून माखून जरी खाल्लं ना मुटका करून तरी पण भन्नाट लागतं। कारण उन्हाळ्यामध्ये ना भाज्या खाव्याशा नको वाटतात, त्यावेळी अशा आंबटगोड प्रकार खूप भन्नाट लागतात। बघूया आपण लोणच्याची पुढची प्रोसेस। बाउलमध्ये काढून घेतल्या सगळ्या फोडी, त्यामध्ये घातली थंड केलेली फोडणी, 1 चमचा घातले मी मोहरीची डाळ आणि छान असं सगळं मिक्स करून घेतलं। चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे आणि छान असं थंड झाल्यानंतर आपण एका काचेच्या बाउलमध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत। छान असं भन्नाट चवीचं हे झटपट लोणचं ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा, एकदम चविष्ट लागतं आणि कधी केलंय कधी संपलंय हे कळणार देखील नाही आहे। चला बघूया आपल्या कैरीचा पुढचा आणि शेवटचा प्रकार। इथे आपण खोबरं, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि हिरवीगार अशी कोथिंबीर ह्याचं मिक्सरमध्ये घालून वाटण करून घेणार आहोत। नंतर कढईमध्ये मी तेल घातलं, त्यामध्ये मोहरी आणि हिंगाची कडकडीत फोडणी करून घेतलेली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतरच हिंग घालायचं आहे। सुरुवातीला हिंग घातलं तर हिंग करपतं आणि नंतर हिरव्या मिरचीचं जे वाटण केलं होतं ते वाटण घालून घ्यायचं, छान परतून घ्यायचं। ते परतल्यानंतर शेवटी घालायची हळद देखील सुरुवातीला घालायची नाही, कडसरपणा येतो। त्यानंतर त्यामध्ये मूग डाळ आणि तूर डाळ समप्रमाणात घेऊन मी शिजवून घेतली होती, ती घालून घेतली। लागेल असं गरम पाणी घातलं, चवीनुसार मीठ आणि पातळ केलेले कैरीचे काप घातले, थोडासा गुळाचा तुकडा घातला आणि मंद आचेवर ही आंबट गोड चवीची कैरीची आमटी उकळून घेतली। एकदम भन्नाट लागते। तेच वरण खाऊन जेव्हा आपण कंटाळतो त्यावेळी ही कैरीचं वरण किंवा कैरीची आमटी नक्की करून बघा। भातासोबत छान लागते, भाकरी चपाती ह्याच्यासोबत चुरून देखील छान लागते आणि नुसतं जर प्यायची इच्छा असेल, तोंडाला चव नसेल, त्यावेळी देखील हे खूप भन्नाट ऑप्शन आहे। एकदम भन्नाट अशी आपली कैरीची आमटी होते। चला तर मग तुम्हाला माझे हे कैरीचे प्रकार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे, एक लाईक नक्की करा। आपण अशा रोज व्हिडिओ घेऊन येत असतो, सगळे छान रेसिपीज असतात आणि कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा। सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करा। उद्या भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मनापासून कृतज्ञता आणि धन्यवाद।